या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामकृष्ण अण्णा सातव, महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास भाऊ तडस, पाचही महाराष्ट्र केसरींना घेऊन मैदानाकडे येत आहेत. प्रेक्षकांना अभिवादन होईल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन या पाचही महाराष्ट्र केसरींचा यथोचित सन्मान होईल. सचिन कांबळे पारितोषिक वितरणाचे खेळाडू 61 57 पारितोषिक वितरणासाठी सर्व खेळाडू व्यासपीठाकडे चला. गाड्या मिळणार नाहीत परत. अक्षय तायडे अकोला लाल कॉस्ट्यूम आणि अभिषेक नायराळे बीड निळा कॉस्ट्यूम, दोघांनाही पहिला पुकार. सोशल मीडिया प्रतिनिधी एवढ्यात पाहुण्यांना महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, अक्षय पृथ्वीराज मोहोळ, सिकंदर शेख, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील सगळ्यांना घेऊन मैदानावर येतात. अक्षय तायडे अकोला लाल कॉस्ट्यूम, अभिषेक नायराळे बीड निळा कॉस्ट्यूम. चला, कुस्त्या खूप बाकी आहेत. अक्षय तायडे चल. त्यानंतर आदित्य परांडे पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, शिवराज आला का? शुभम सावंत सोलापूर निळा कॉस्ट्यूम. या सगळ्यांनी एक दैदिप्यमान अजरामर सोहळा, पदाला साजेस कौतुक, पाचही महाराष्ट्र केसरी विद्युत रोषणाईमध्ये आखाड्यावर येत आहेत. प्रेक्षकांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान होईल. टाळ्यांच्या गजरात या पाचही मल्लांचं मनपूर्वक स्वागत. तिकडे कोपऱ्यात होतो आतापर्यंत अनेक महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पडल्या. 1 2 3 महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी झाले, परंतु ही स्पर्धा खास करून गाजतीये याच कारणामुळे की तब्बल 5 महाराष्ट्र केसरी आपलं नशीब आजमावण्यासाठी वाघोली मुक्कामी दाखल झालेत आणि रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशनच्या वतीनं एक आद्य कर्तव्य मानून या स्पर्धेचे मुख्य आयोजक या पाचही जणांचा सन्मान करतायत. त्यांच्या कारकिर्दीला साजेसा असा हा सोहळा. बोला 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 बोला. चालू कुस्तीनंतर 65 किलो वजन गट माती विभाग एकदा सगळ्यांनी हात वरती करून बजरंगबलीचा जय जयकार करूया. 5 महाराष्ट्र केसरी आलेले आहेत. रामकृष्णांना कर्तव्य फाउंडेशन महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि इतिहासात पहिल्यांदाच 5 महाराष्ट्र केसरी एकाच आखाड्यात. पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान पृथ्वीराज पाटील, पैलवान पृथ्वीराज मोहोळ, पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान सिकंदर शेख. इतिहासात पहिल्यांदा 5 महाराष्ट्र केसरी. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनाच्या विजय पुढील या ठिकाणी स्वर्गीय एक आगळा वेगळा सोहळा होणार आहे. 1 मिनिट फक्त. 5 महाराष्ट्र केसरींचा सन्मान रामकृष्ण अण्णा सातव यांच्या हस्ते होईल, तर 5ही महाराष्ट्र केसरी अण्णांचा सन्मान करतील. आभाराचं एक वेगळं प्रदर्शन. बोला.
आदित्य परांडे पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम पहिला मुकाम हिंगणे पिंपरी चिंचवड लाल पट्टी शुभम सावंत सोलापूर शहर निळ्या कॉस्ट्यूम तिची सुरुवात त्यानंतर निरंक कुटे नंदुरबार लाल कॉस्ट्यूम किरण राणे सातारा निळा कॉस्ट्यूम चालू कुस्तीनंतर मनीष पवार सोलापूर लाल पट्टी गणेश ननवरे मुंबई उपनगर निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे माती आकडा क्रमांक 1 कडे मनीष सर कृपया मॅट जवळ यायचे मनीष सर कृपया मॅट 1 पर आइए मनीष सर उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्या कारणामुळे गाजतीये त्याचं मुख्य कारण स्पर्धेला दिली जाणारी पारितोषिक दुसरं कारण तब्बल 5 महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी या वाघोली स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या शुभ हस्ते तर 5ही महाराष्ट्र केसरी सन्मान करतील अण्णांचा सर्वप्रथम हर्षवर्धन सदगीर यांचा सन्मान होईल नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर प्रथमतः आपला सन्मान चला सन्मान होतोय नाशिक जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामकृष्ण अण्णा सातव यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे औरंगाबाद केसरी या स्पर्धेला ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून यशस्वीतेकडे वाटचाललेले असे मेघराज कटके दुसरा सन्मान होतोय पृथ्वीराज पाटील आमदार ज्ञानेश्वर कटके या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कुस्ती क्षेत्राचं वैभव सन्मान होतो या ठिकाणी पृथ्वीराज पाटील यांचा सन्मान होतोय महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख चला पहिलवान सिकंदर शेख पृथ्वीराज पाटील यांच्या नंतर सिकंदर शेख यांचा सन्मान होतोय यानंतर सन्मान होतोय पैलवान शिवराज राक्षे रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक मार्गदर्शक रामकृष्ण अण्णा सातव औरंगाबाद केसरी मेघराज कटके आमच्या कुस्ती क्षेत्राचं वैभव आमदार ज्ञानेश्वर कटके राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदाजी तडस सन्मान होतोय पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा चालू पाचही महाराष्ट्र केसरी मॅटवर थांबतील पाचही महाराष्ट्र केसरी मॅटवर थांबतील चालू कुस्तीनंतर बाकीच्यांनी पवार सोलापूर लालपट्टी गणेश मॅट खाली करा. मुंबई उपशहर निळ्या पट्टीमध्ये यायचं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये हे पहा ओंकार हेंगणे पिंपरी चिंचवड लालपट्टी विजय 57 61 79 86 गादी माती विभागातील सर्व मेडलिस्ट खेळाडू पाचही महाराष्ट्र केसरी मॅटवर थांबतील जरा प्रेक्षकांनी गर्दी कमी करा प्लीज विनंती आहे आपणाला स्टेजच्या उजव्या बाजूला बक्षीस आपल्या सत्काराचं ऋण व्यक्त करतायत पाचही महाराष्ट्र केसरी रामकृष्ण अण्णांचा सत्कार करून धन्यवाद किलो पुढील कुस्ती
निरंक कुटे नंदुरबार लाल कॉस्ट्युम, किरण राणे सातारा निळा कॉस्ट्युम. त्यानंतर किशन सांगळे नांदेड लाल कॉस्ट्युम, पृथ्वीराज आजबे सोलापूर निळा कॉस्ट्युम. कुस्तीची सुरुवात होते. 74 किलो वजन चालू कुस्तीनंतर 65 किलो वजन गट माती विभागाला प्रारंभ होतोय. शनिराज निंबाळकर सोलापूर लाल पट्टीमध्ये चला आणि सागर राऊत सोलापूर निळ्या पट्टीमध्ये चला. एक मिनिट. माती आखाडा क्रमांक 2 वरती 57, 61, 79, 86 पदक विजेते खेळाडू ज्या ठिकाणी बुलेट ठेवलेले आहेत त्या ठिकाणी ताबडतोब सचिन कांबळे यांना संपर्क करा. चला, सर्व पदक विजेते खेळाडू पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. चालू कुस्तीनंतर संपलेल्या कुस्तीमध्ये रामचंद्र रामचंद्र खाली करा.